कांद्याची परिस्थिती अशी की दादा कांद्याचा खर्चही फिटलेला नाही माझा. आता कांदा हा 700 रुपये गेला. हा कांदा बाकीच्या ठिकाणी 300 400 असा कांदा गेलेला आहे. खादीचे भाव आहे, खादीचे भाव 2100-2200 रुपये गोणी खताची आहे. एका एकराला 3 डोस द्यावा लागतात. एक डोस एका एकराला 10-15 हजार खतं झाले माझे. 25 ते 20-25 हजारचे खतं झाले. पाऊंडरी झाल्या 5 ते 10 हजारच्या पाऊंडरी. मजूर आता एकराला खर्च आहे मला 40 ते 45 हजार, 45 ते 50 हजार एका एकराला खर्च आहे. त्याच्यामध्ये निघतील माझ्या एक एकरामध्ये 2 टारल्यामध्ये 40 हजारचा एकरी कांदा होऊन त्यात खर्चही नाही फिटला. आणायचं भाडं ते सर्व पकडलं तर काहीच नाही निघत. सरकारला आमची एकच विनंती की आम्हाला कुठलंही अनुदान भेटलं पाहिजे. कांद्याला आमची नुकसानी भेटली पाहिजे आम्हाला जी झालेली ती. आता गारपीट झाली, गारपीटने कांद्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात हे कांदे काही सडले कांदे त्याच्यामध्ये इतकी गारपीट झाली. काही ना काही आम्हाला शेतकऱ्यातून एकच विनंती की आम्हाला अनुदान भेटलं पाहिजे, आम्हाला भरपाई भेटली पाहिजे क्विंटल मागं. असं काही परिस्थिती अशी बिकट आहे. सध्या कांद्याला 600-700 रुपये दर मिळून राहिला. एकीकडं व्यापारी वर्ग सांगतोय का आमच्या युद्धाचं सावट आहे, असं युद्धाच्यामुळे आमचे कंटेनर जात नाही असं तसं. आणि शेतकऱ्याला कवडी मोल भाव मिळून राहिला. तिचं उत्पन्न खर्च बी मिळत नाही. सरकारकडून फक्त एकच आशा आहे का मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस नाशिक दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही काहीतरी मदत करू बा या हिशोबानं. त्या हिशोबानं क्विंटल मागं त्यांनी निदान नाही काहीतरी 600-700 रुपये तरी अनुदान द्यावं, जाहीर करावे बा, हीच आशा आहे. किती कांदा आणलेला होता काय भाव? कांदा आता सध्या मी एक टॉरली आणली होती 700 रुपये गेले. तो कांद्याची मजुरी सुद्धा फिटणार नाही अशी परिस्थिती. पण तो शेतामध्ये ठेवून राखता येत नाही. एकीकडं निसर्गाची आपत्ती आणि दुसरीकडं शेतकऱ्याचं विरोधी धोरण, त्यामुळं कवडी मोल भाव मिळतोय आज सध्या. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यावर फार मोठा याचा परिणाम झालेला आहे. आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे, पुन्हा एक्सपोर्टचं पूर्ण काम ठप्प पडलेलं आहे. मोदीमध्ये बराचसा माल पडून आहे. तिथे बरेचसे कंटेनर थांबून आहेत. ते जाणारा माल एक्सपोर्ट होणार तो एक्सपोर्ट बंद झालाय. फक्त आता तुमचं थोडंफार श्रीलंका आणि मलेशिया फक्त इथेच माल जातोय. याने जी दुबई वगैरे जे पुढे जो माल जात होता तो संपूर्ण माल गोदीमध्ये असल्यामुळे याचा परिणाम व्यापाऱ्यावरती झालेला आहे. व्यापारी फार म्हणजे तो कंटेनर वापस बोलून परत रिपॅकिंग करून आपल्या भारतामध्ये इतर राज्यांमध्ये त्याची निर्यात करत आहे. याचा परिणाम म्हणजे साधारणतः आपण शेतकऱ्यांना भाव न देण्याचं कारण तोच एक मोठा म्हणजे परिणाम होत आहे. सगळ्यात मोठा परिणाम शेतकऱ्यांना तोच एक मोठा आहे. तर कधी तिथे कांद्याला थोडे चांगल्यापैकी भाव मिळाले असते, निर्यात चालू झाली. चांगल्यापैकी भाव देता येईल बुवा निर्यात चालू झाली तर. कारण की आता फक्त भारताचा माल जातो, आता एमपीचाही माल निघतोय. थोडाफार राजस्थानचा माल चालू झालेला आहे. किंवा बंगालचा प्रॉपर लोकल माल चालू झालेला आहे बंगालमध्ये. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेले आहे. आपण सध्या जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील या कांदा मार्केटमध्ये उभे आहोत. सध्या कांद्याची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीमध्ये वाढलेली आहे. मात्र कांद्याला या ठिकाणी मिळताना दिसून येत नाहीये. कुठेतरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कांद्याची निर्यात जी आहे ती इतर देशांमध्ये होत असते आणि कुठेतरी आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्धाचे परिणाम आता थेट कांद्यावर या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल. खरं तर निर्यात जी आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि कुठेतरी यामुळेच दर जे आहे ते खरं तर घसरलेले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो खर्च या ठिकाणी शेतीसाठी होतो तो देखील काढणं आता अवघड झालेलं आहे आणि कुठेतरी शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशीच मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जी आहे ती सरकारकडे केलेली आहे. आपण बघू शकतो की सध्या मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे, मात्र दर जे आहे ते घसरलेले आहे. केमजॉन कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.